मी मनीषा, तुम्हा सर्व मैत्रिणींचे मनापासून स्वागत। आज आपण बघणार आहोत डायरेक्ट कापडावरती 4 टक्स ब्लाउज आपल्याला कशा पद्धतीने कटिंग करायचं आहे, मार्किंग सुद्धा कशा पद्धतीने करायचं आहे, सविस्तर आणि खूप सोप्या भाषेमध्ये सांगणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका। सर्वात आधी तुम्ही परफेक्ट असणारा मापाचा ब्लाउज तुम्ही घ्यायचा आहे। बऱ्याच मैत्रिणी नवीन जॉईन झालेल्या आहेत, त्यांच्यासाठी सुद्धा मी संपूर्ण आणि सविस्तर सांगणार आहे, लक्ष देऊन बघायचं आहे। बघू शकता असा ब्लाउज तुम्ही पाठीची बाजू नेहमी उंची मोजताना त्या पद्धतीने घ्यायचं असतं, ते लक्षात घ्यायचं आहे। सर्वात आधी महत्त्वाची गोष्ट हे पहा, बघू शकता हा टेप आहे, असा ठेवून घ्यायचा आहे। जिथे आपली उंची तयार आहे लक्षात घ्यायचं आहे, जिथे आपली उंची तयार आहे अशा पद्धतीने शोल्डरला असा टेप ठेवायचा आहे। बघू शकता ब्लाउज खेचायचा ना एकदम सावकाश आणि सविस्तरमध्ये आपल्याला पकडायचं आहे। बघू शकता इथे माझी 12.5 तयार आहे, हे पहा माझी 12.5 इथे उंची तयार आहे। मग तुम्ही काय करायचं, आपली किती तयार आहे 12.5 असं लिहून ठेवायचं पटकन। मग त्यामध्ये आपल्याला 1 इंच जास्त घ्यायचं आहे, म्हणजे आपल्याला किती टाकावे लागणार आहे 13.5 13.5 उंची आता इथे आपल्याला टाकायची आहे। 12.5 मध्ये 1 इंच जास्त घ्यायचं आहे का, तर इथे खालच्या बाजूला अर्धा इंच लागणार आहे आणि इथे शोल्डरला आपल्याला अर्धा इंच लागतं, ते तुम्ही फक्त हे एवढंच लक्षात घ्यायचं आहे। हा मी ब्लाउज पीस घेतलेला आहे, बघू शकता अशा पद्धतीने हे पहा अशी घडी करून घेते, व्यवस्थित घडी करून घ्यायची आहे। ही आपली पूर्ण बंद बाजू राहणार आहे, ते सुद्धा तुम्ही लक्षात घ्यायचं आहे। आता इथे आपल्याला उंची टाकायची आहे, आपली किती आहे 12.5 तयार झाली, 1 इंच आपण जास्त घेतलं 13.5 वरती। आता इथे आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे, लक्षात घ्या ही पूर्ण माझी बंद बाजू आहे, ते लक्षात घ्यायचं आहे। आपल्याला मापे अशाच पद्धतीने टाकावी लागतात, ते तुम्ही सुद्धा लक्षात घ्यायचं आहे। सर्वात आधी उंचीचं मार्किंग करून घ्या, जेवढी तुमची असेल पटकन मार्किंग करून घ्यायचं आहे। मी इथे 13.5 वरती 1 इंच वाढून घ्यावं लागतं, वरच्या बाजूला अर्धा लागतं, इथे सुद्धा अर्धा लागतं, त्या पद्धतीने इथे मी तुम्हाला समजावून सांगते। आता इथे पुढच्या बाजूला एक 13.5 वरती उंचीचं मार्किंग करून घ्यायचं आहे। तुमचे तिथे किती सुद्धा असू द्यात, ते लक्षात घ्यायचं आहे। एक लाईन ओढून घ्यायची, हे पहा अशा पद्धतीने एक आपल्याला लाईन ओढून घ्यायची आहे। हे झालं आपलं परफेक्ट उंचीचं मार्किंग। आता इथे आपल्याला गळारुंदी आणि शोल्डर टाकायचं आहे। गळारुंदी कोण कोण 2.25 ठेवतं, कोण कोण 2 इंच सुद्धा ठेवतं, तुमच्या आवडीनुसार सुद्धा तुम्ही इथे ठेवू शकता। मी इथे 2.5 इंचावरती मार्किंग करून घेणार आहे, अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही एक शिलाई करून बघू शकता, म्हणजे तो जर तुम्हाला परफेक्ट बसला तुम्ही सुद्धा त्याच पद्धतीने मग मार्किंग करू शकता, तेवढं तुम्ही हे लक्षात घ्यायचं आहे। आता गळारुंदी मी इथे 2.5 इंचावरती घेणार आहे, ते तुम्ही लक्षात घ्यायचं आहे। हे पहा इथे मी काय करणार आहे, ही माझी पूर्ण बंद बाजू आहे, ते लक्षात घ्यायचं आहे। मी इथे 2.5 इंचावरती मार्किंग करून घेते, हे पहा इथे सर्वात आधी गळारुंदीचं, सर्वात आधी आपण इथे पाठीचा भाग काढणार आहोत। हे झालं आपलं परफेक्ट गळारुंदीचं मार्किंग, अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही करू शकता। आता इथे शोल्डर बघू शकता, इथे गेल्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी तुम्हाला सांगितलं सर्वात आधी काय करायचं आहे। तुम्ही नवीन असतील त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे, नवीन बरेच जॉईन झालेले आहेत। आता तुम्ही सर्वात आधी हे चेक करायचं आहे आपलं तयार शोल्डर किती आहे, ते महत्त्वाचं आहे। ही खूप सोपी पद्धत तुम्हाला इथे मी समजून सांगते। मग तुम्ही काय करायचं, खडूचा वापर करा, इथे खडूच्या साहाय्याने एक मार्किंग इथे करून घ्यायचं आहे। सर्वात आधी महत्त्वाची गोष्ट जे तयार आहे ते आता तुम्ही मोजू शकता, इथे आपले किती तयार आहे 2.5 माझं तयार आहे, लक्ष देऊन बघायचं आहे, खूप महत्त्वाचं आहे। आता इथे माझं हे 2.5 तयार आहे, लक्षात घ्यायचं आहे 2.5 तयार आहे, तुम्ही सुद्धा ह्याच पद्धतीने पटकन लिहून घ्यायचं आहे। तुमचं तिथे किती सुद्धा तयार असू द्यात, कोणाकोणाची पट्टी इथे 2.25 तयार असते, कोणाची 2.5 मोठी साईज असेल तर 2.25 सुद्धा असू शकतं। जेवढं तुमचं तयार आहे तेवढं इथे तुम्ही लिहून घ्यायचं आहे, म्हणजे तुम्हाला समजायला हे पटकन सोपं पडेल। आता इथे महत्त्वाची गोष्ट आपल्याला शिलाईमध्ये किती पकडायचं आहे ते सुद्धा खूप महत्त्वाचं आहे। आता इथे बघू शकता जास्त असं कमी सुद्धा पकडू नका, इथे मग तुम्ही अर्धा इंचचं मार्किंग करू शकता। आपण बाही जॉईन करतो तिथे कंपल्सरी तुम्ही अर्धा इंचचं मार्किंग करून घ्यायचं आहे, कडूच्या साह्याने केलं तरी चालेल। हे पहा परफेक्ट आपलं गेल्या व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला समजून सांगितलं, हे जास्त असं कमी सुद्धा पकडायचं नाहीये, ते लक्षात घ्यायचं आहे। बऱ्याच वेळा सिल्की ब्लाऊज पीस असतो पटकन फसकून जातो, मग इथेच ते निघून जातं, त्यासाठी अर्धा इंच कंपल्सरी पकडायचं आहे, त्यासाठी हे लक्षात घ्यायचं आहे। ही सर्वात महत्त्वाची गोष्ट। आता इकडच्या बाजूला गळ्याच्या बाजूला अर्धा इंच सुद्धा पकडू शकता, किंवा थोडंसं 1-2 लाईनी, एक लाईन कमी पकडलं तरी चालेल, किंवा जर तुम्हाला इथे अर्धा इंच पकडायचं असेल तर तुम्ही अर्धा इंच सुद्धा पकडू शकता, त्या पद्धतीने तुम्ही करायचं आहे। मग आपल्याला इथे तुम्ही इकडचं अर्धा झालं आणि ह्या बाजूचा अर्धा, ते आपल्याला शिलाईमध्ये पकडायचं, ते लक्षात घ्या। मग तुम्ही इथे 1 इंच घ्यायचं आहे का 1.25 इंच घ्यायचं आहे त्याच्यावरती अवलंबून असतं, तुम्ही 1 इंच सुद्धा घेऊ शकता किंवा 1.25 इंच सुद्धा, म्हणजे 1 ला 2 लाईनी कमी अशा पद्धतीने सुद्धा घेऊ शकता। मग आता इथं माझं 1.25 आहे तर मग तुम्ही अर्ध करते, ह्याचं निम्म 2 इंच हे समान भाग करते मी, अशा पद्धतीने सुद्धा पकडू शकता। इथे 1.25 इंचाची खून मार्किंग केले बघा, मग तुम्ही बाहीला एवढं पकडू शकता आणि गळ्याला सुद्धा एवढं पकडू शकता, अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही करू शकता। त्या पद्धतीने इथे सुद्धा मी तुम्हाला समजून सांगितलं। आता इथे बघू शकता 1.25 इंच पकडलं तरी चालेल किंवा 1 इंच पकडलं तरी सुद्धा चालेल। आता इथे बघू शकता सर्वात आधी जेवढं आपलं शोल्डर भरलेलं आहे ते मार्किंग लक्षात घ्या,
जेवढं आपलं शोल्डर भरलेलं आहे 2.5 इंच भरलं तुमचं तिथे किती सुद्धा भरू द्यात, सर्वात आधी ते मार्किंग इथं करून घ्या, म्हणजे तेव्हा तुमच्या हे लक्षात येणार आहे. आणि मग पुढे आपल्याला शिलाईला किती पकडायचं आहे, 1.5 इंच पकडायचं आहे का 1 इंच पकडायचं आहे ते पुढच्या बाजूला लगेच मार्किंग करून घ्या. आता मी इथे 1.5 इंचचं मार्किंग करून घेते. हे पहा अशा पद्धतीने बघू शकता, इथे मोठं करते म्हणजे हे पहा म्हणजे अर्धा, त्याचं निम्म आपल्याला बाहीसाठी उपयोगी पडणार आहे. आणि ते गळ्याच्या साईडला आपण पायपिंग टाकतो त्यासाठी सुद्धा हे आपल्याला उपयोगी पडणार आहे. ते तुम्ही हे लक्षात घ्यायचं. नक्की एवढं तुमच्या लक्षात आलेलं असेल. नवीनसाठी हे खूप महत्त्वाचं आहे. पटकन लक्षात येत नाही आपल्याला शोल्डर कसं टाकायचं असतं, आपल्याला किती शिलाईमध्ये पकडायचं आहे, हे तुम्हाला इथे मी समजून सांगितलं. तुमच्या हे नक्कीच लक्षात आलं. गळा टाकला, इथे आपण जेवढं शोल्डर आपलं तयार आहे तुमचं तिथे किती सुद्धा असू द्यात तेवढं तुम्ही असं मार्किंग करून घ्यायचं. नंतर पुढच्या बाजूला आपल्याला किती इंच जास्त घ्यायचं आहे शिलाईसाठी ते असं मार्किंग केलं तरी सुद्धा चालतं. आता इथे मी 1.5 इंचचं मार्किंग करून घेतलं, पाऊण सुद्धा दाखवलेलं आहे. 1 ला 2 लाईनी कमी, मग तुम्ही ह्यातलं किती पकडायचं आहे तेवढं तुम्ही इथे लक्षात घ्यायचं आहे. आता एवढं तुम्ही इथे पायपिंगसाठी वापरू शकता किंवा बाही जॉईन करण्यासाठी वापरू शकता. अशा पद्धतीने हे परफेक्ट आपलं मार्किंग झालं. आता हे झालं आपलं व्यवस्थित. खाली आपल्याला मुंड्याचं मार्किंग करायचं आहे. बऱ्याच वेळा काय होतं, हे सुद्धा सेमच असतं आणि हे सुद्धा सेमच असतं. बऱ्याच कस्टमरचं माझ्याकडे आलेलं ब्लाऊजचं सुद्धा झालेलं आहे. त्याच्यामुळे काय करायचं, तुम्ही मापाचा ब्लाऊज घ्यायचा, हे पासं ठेवून घ्यायचं आहे. बघू शकता इथे अशा पद्धतीने आपला ब्लाऊज इथे ठेवून घ्यायचा आहे. ठेवताना फक्त व्यवस्थित ठेवा. तुम्हाला सावकाश आणि सविस्तर सांगते. हे पहा, हे आपलं शोल्डर आहे ते लक्षात घ्यायचं आहे, असा ठेवायचा आहे. आता इथे काय करायचं, आपली बाही जॉईंट आहे. बघू शकता इथे फिटिंग आहे हे लक्षात घ्या. इथे आपली फिटिंग आहे बाहीची, बघू शकता. मग काय करायचं आहे, जिथे आपली बाहीची फिटिंग आहे शेवटची, हे पहा इथं असं मार्किंग करून घ्यायचं आहे. हे पहा गेल्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी तुम्हाला समजून सांगितलेलं आहे. अशी एक लाईन ओढून घ्यायची आहे, सोपी पद्धत सांगते. किंवा असा पट्टीचा वापर करा, अशी पट्टी ठेवा ह्याच्यावरती बरोबर. त्यासाठी मी जवळून दाखवलं. हे पहा अशी पट्टी ठेवू शकता तुम्ही. इथे नाही लाईन मारून घेतली तरी मग चालेल, अशी पट्टी ठेवू शकता. फक्त ब्लाऊज ठेवताना व्यवस्थित ठेवा, एवढंच फक्त हे लक्षात घ्यायचं आहे. आता इथे काय करायचं, सर्वात महत्त्वाची गोष्ट नवीन असेल त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. टेप अशा पद्धतीने शोल्डर ठेवायचा आहे. ब्लाऊज खेचून धरायचं नाही अजिबात. हे पहा अशा पद्धतीने. आता इथे किती आहे, 5.5. अशा पद्धतीने सुद्धा तुमचा मुंडा तुम्ही मोजू शकता. परफेक्ट येऊन जातो तिथे, ते सुद्धा तुम्ही लक्षात घ्यायचं आहे. बघू शकता अशा पद्धतीने. हे लक्षात आलं. मग तिथे काय करायचं आहे, तुमचं किती भरला वहीमध्ये लिहून ठेवा. 5.5 भरला, हे आपलं 5.5 भरलं ते लक्षात घ्या. तुमचं तिथे 5.25 भरेल, साईजानुसार ते असतं 6 भरेल. फक्त मोजताना अशा पद्धतीने मोजा, म्हणजे तुमचं कुठेही तिथे चुकणार नाही. एवढं फक्त हे तुम्ही लक्षात घ्या. 5.5 भरलं तर लगेच तुम्ही इथे 5.5 लिहून घ्यायचं आहे, म्हणजे तुम्हाला हे व्यवस्थित लक्षात येईल. आपल्याला किती टाकायचं आहे ते लक्षात येईल. आता इथे आपला मुंडा किती भरलेला आहे, 5.5 भरला. मग तुम्ही काय करायचं, हे पाही लाईन ह्याच्यावरती जास्त घेतलं ना आपण. इथे हे गळा रुंदीचं मार्किंग केलं, इथे आपण जास्त घेतलं शिलाईसाठी. त्याच्यावरती आपले किती भरलेलं आहे, 5.5. तुमचं तिथे 5.25 असेल, 6 असेल. हे असं मार्किंग करून घ्यायचं आहे. किती सुद्धा असू द्यात, असं मार्किंग करून घ्यायचं आहे. तुम्ही सुद्धा त्याच पद्धतीने करून घ्यायचं आहे. एक लाईन अशी सरळ ओढून घ्यायची आहे. इथे तुम्ही पट्टीचा वापर करा, तुमचं कधीही चुकणार नाही. आता परत एकदा अशी एक लाईन ओढून घ्यायची आहे, त्याच्यावरती आपल्याला छातीचं मार्किंग करावं लागतं. आता इथे आपल्याला छातीचं मार्किंग करून घ्यायचं आहे. परफेक्ट मापाचा ब्लाऊज घ्यायचा आहे, उलटा करून घ्यायचा आहे. आणि छाती मोजताना नेहमी हुकाच्या बाजूने मोजत जा, व्यवस्थित असते. कारण की लूकपट्टी ना थोडीशी मोठी असते, ते लक्षात घ्यायचं आहे. हुकपट्टीच्या बाजूने मोजलं तर तुमच्या हे पटकन लक्षात येईल. आता इथे ब्लाऊज व्यवस्थित ठेवून घ्यायचा आहे अशा पद्धतीने. सर्वात महत्त्वाची गोष्ट, शिलाईची पहिली टिप म्हणजे फिटिंगची पहिली टिप, असं मार्किंग करून घ्यायचं आहे, ते लक्षात घ्या. आता इथे पायपिंग आहे, 1 नंबरचं हुक आहे, ते लक्षात घ्यायचं आहे. हे अशा पद्धतीने टेप ठेवायचा, सावकाश आणि सविस्तर. इथे आपले किती तयार आहे, पहिली शिलाईची टिप म्हणजे फिटिंगची पहिली टिप, असं तुम्ही मार्किंग करून घ्यायचं आहे. आणि पाठीमागच्या सुद्धा व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ब्लाऊजवरून मापे कशा पद्धतीने घ्यायचे असतात परफेक्ट, ते सुद्धा शिकवलेलं आहे. तुम्ही ते एक बाजू मोजून घेतली तरी सुद्धा चालेल, तेवढंच भरतं आपला पूर्ण ब्लाऊज. म्हणजे एक बाजू म्हणजे आपला ब्लाऊजचा 4था भाग असतो, ते लक्षात घ्यायचं आहे. ते लक्षात तुमच्या नक्कीच आलेलं असेल. हे असं मोजून घ्यायचं. आता माझं इथे किती भरलेलं आहे, 9 भरलेलं आहे. हे पहा माझं इथे किती भरलं, 9 भरलं. आता त्या 9 मध्ये मला काय करायचं आहे, इकडच्या बाजूला मला फिटिंगला जास्त लागणार आहे, ते लक्षात घ्यायचं आहे. आपल्याला बॉक्स फिटिंग सुद्धा करायचे आहेत, ते सुद्धा तुम्ही लक्षात घ्यायचं आहे. मग त्यामध्ये आपल्याला कंपल्सरी 2 इंच जास्त घ्यावं लागतं, ते तुम्ही हे लक्षात घ्यायचं आहे. 2 आता 9 मध्ये 2 जास्त घ्यायच्यात. 9, 10 आणि 11ची आपल्याला इथे घडी टाकायची आहे. तुमचं तिथे किती सुद्धा भरू द्यात, त्या पद्धतीने तुम्ही हे मोजून घ्यायचं आहे. आपलं तुमची एक बाजू किती भरती ते लक्षात घे. जरी तुमचा कटोरीचा ब्लाऊज असला तरी सुद्धा तुम्हाला हे जमलं पाहिजे. आपल्याला कशा पद्धतीने मापे टाकायची आहेत ते तुम्ही हे लक्षात घ्यायचं आहे.
कोणताही ब्लाऊज येऊ द्या तुमच्या पुढे, अशा पद्धतीने तुम्हाला हे मोजता आलं पाहिजे आणि मापे सुद्धा टाकायला जमली पाहिजेत. खूप सोप्या पद्धतीमध्ये सुद्धा मी हे तुम्हाला समजून सांगत आहे, तेच सुद्धा तुम्ही हे लक्षात घ्यायचं आहे. एक बाजू मोजून घेतली, आपली 9 भरलेली आहे. तुमची तिथे किती सुद्धा भरू द्यात, 9:15, 10, 10:15, कोणाची 8:30 भरते, कोणाची 9 भरते, 9:30 भरते. त्या पद्धतीने तुम्ही हे मार्किंग लगेच करून घ्यायचं आहे. आणि त्यामध्ये आपल्याला जास्त किती घ्यायचं आहे, 2 इंच आणि 2, मग त्यामध्ये जास्त घेऊन आपलं किती भरते पूर्ण ते तुम्ही हे मार्किंग लगेच करून घ्यायचं आहे. ते लक्षात आलं असेल तुमच्या नक्कीच. आता इथे मोजून घेतलं परफेक्ट व्यवस्थित, तुमच्या हे नक्कीच लक्षात आलेलं असेल. आपल्या किती भरलेलं आहे 11, तुमचं तिथे किती सुद्धा भरू द्यात, लगेच हे मार्किंग तुम्ही करून घ्यायचं आहे. तिथे बघू शकता माझं 11 भरलं, तुमचं तिथे किती सुद्धा भरू द्यात घडीचं मार्किंग, लगेच तुम्ही असं मार्किंग तिथे करून घ्यायचं आहे. आणि जर 2 इंच तुम्हाला जर आपल्या इथे 2 इंचचं, मग आतल्या बाजूला तुम्ही 2 इंचाचं मार्किंग करून घेऊ शकता, किंवा सोपी पद्धत सांगते ते लक्षात घ्या. आता इथे तुम्ही लक्षात घ्या, हे पहा आपलं किती भरलेलं आहे 9 इंच, मग आपलं हे 9 भरते का ते चेक करा. हे पहा आपलं 9 भरते, म्हणजे जास्त किती घ्यायचं आहे आपल्याला, 2 इंच जास्त घ्यायचं आहे. मग पुढच्या बाजूला तुम्ही 2 इंचाचं मार्किंग सुद्धा अशा पद्धतीने करू शकता. हे तुमचं नक्कीच लक्षात आलेलं असणार आहे. आता इथे सर्वात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला गेल्या व्हिडिओमध्ये सुद्धा हे सांगितलेलं आहे, कंबर नाही मोजली तरी सुद्धा चालतं. सोपी पद्धत सांगते आहे असंच हे खाली मार्किंग करून घ्यायचं आहे, ते लक्षात घ्यायचं आहे. तुम्हाला इथे कंबर सुद्धा मी मोजून दाखवते. हे झालं मार्किंग. आता इथे मुंड्याचा आकार आपल्याला द्यावा लागतो. सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे, असा टेप ठेवायचा. बघू शकता इथे लाईन आहे, इथे सुद्धा आहे, असा टेप ठेवायचा आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट हे अशा पद्धतीने टेप ठेवायचा आहे. हे टोक ह्याच्यावरती ठेवून घ्या, ह्या लाईनीवरती, त्याचा असा बरोबर मध्य करून घ्यायचा. हे दोन्ही सुद्धा सेम भरलं पाहिजे. आता इथे आपल्याला मुंड्याचा आकार द्यायचा आहे. हा पाठीमागचा भाग सर्वात आधी आपण कट करत आहोत. आता इथे आपण 1.5 इंचावरती आकार द्यायचा आहे. जर तुम्हाला घोळ आणि चुन्या निर्माण होत असतील तर तुम्ही 1.25 इंचावरती दिला तरी चालेल. 1.25 इंचमध्ये म्हणजे किती, 1 आणि 2 लाईनी पुढे येतील तुमच्या, आणि 1.5 इंच म्हणजे 1 आणि अर्धा इंच, ते सुद्धा तुम्ही लक्षात घ्यायचं आहे. आता इथे मी 1.5 इंचावरती देणार आहे. इथे मी 1.5 इंचावरती आकार देणार आहे मुंड्याचा पाठीमागच्या, ते लक्षात घ्यायचं आहे. आता इथे हा कोपरा आहे, बघू शकता, हे कोपरापासून आतल्या बाजूला हे अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायचं आहे आपलं परफेक्ट असं. आणि जर तुम्हाला 1.25 इंचावरती द्यायचा असेल तुम्ही थोडंसं आतमध्ये येऊ शकतो अशा पद्धतीने. आता इथे आपल्याला मुंड्याचा आकार द्यायचा आहे. इथून सुरुवात करायची आहे. इथली लाईन आहे का आपली 2 इंचाची फिटिंगची, हे बघू शकता अशा पद्धतीने ह्याच्यावरतीच, नंतर अशा पद्धतीने ओढून सुद्धा घेऊ शकता. हे बघू शकता अशा पद्धतीने. आणि जर हा आकार द्यायचा असेल थोडासा आतून येईल, दोन्हीपैकी एक सुद्धा इथे वापरू शकता, ते तुम्ही फक्त एवढं लक्षात घ्यायचं आहे. दोन्ही सुद्धा हे मी तुम्हाला समजून सांगितलं, हे लक्षात घ्यायचं आहे सर्वात महत्त्वाची गोष्ट. आता इथे आपल्याला पाठीचा गळा मोजून घ्यायचा आहे. सर्वात आधी तयार आहे तो, हे बघू शकता इथे माझा किती तयार आहे 4, तुमचा तिथे किती सुद्धा असू द्यात, लगेच आपला गळा किती तयार आहे असं मार्किंग लगेच करून घ्यायचं आहे. त्यामध्ये आपल्याला 1 इंच जास्त घ्यावं लागतं, म्हणजे आपल्याला इथे 5 घ्यावं लागणार आहे, ते लक्षात घ्या. लगेच मार्किंग करून घ्यायचं अशा पद्धतीने लिहून. आता 1 इंच जास्त कशासाठी, इथे वरच्या बाजूला अर्धा जातं, इथे खालच्या बाजूला अर्धा इंच लागतं. वरच्या बाजूला आपण पायपिंगसाठी लागतं, इथे खालच्या बाजूला आपण अस्तरचं जरी ब्लाऊज असलं तरी आपण पलटी मारतो, त्यासाठी शिलाईसाठी आपल्याला इथे अर्धा इंच लागतं. जर साधा ब्लाऊज असला तरी इथे आपल्याला पाठीची पट्टी जोडावी लागते, त्यासाठी सुद्धा हे अर्धा इंच लागतं, ते लक्षात घ्यायचं आहे. नवीन असतील त्यांच्यासाठी हे खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे आपल्याला बघू शकता इथे किती भरलं, मग आपलं वरती अर्धा पकडलं, इथे अर्धा, आपलं बरोबर हे 5 इंच, म्हणून हे मी 5 वरती मार्किंग करून घेतलं. आता इथे तुमचा किती सुद्धा गळा तयार असू द्या, 4 असू द्यात, 5, 4.5, 3.5, लगेच मार्किंग असं करून घ्यायचं. आपला तयार गळा प्लस त्यामध्ये 1 इंच पुढे किती येईल तेवढं मार्किंग करून घ्यायचं. आता इथे माझं किती भरलेलं आहे 5, नाही लक्षात आलं तर मग काय करायचं, हे 4 सर्वात आधी जे तयार आहे ते मार्किंग करून घ्या. नाही लक्षात आलं तर हे तयार आहे ते तुमचं तिथे किती सुद्धा असो तयारचं मार्किंग करून घ्या. आपल्याला किती जास्त घ्यायचं 1 इंच, वरच्या बाजूला अशा पद्धतीने 1 इंचाचं मार्किंग सुद्धा करू शकता. आणि डायरेक्ट तुम्हाला 5 मार्किंग करता येत असेल तरी 5 सुद्धा मार्किंग करू शकता. आता इथे लक्षात घ्यायचं आहे, वरती जेवढी गळा रुंदी आपण ठेवली, तुम्ही किती सुद्धा ठेवा, 2.25 ठेवत असाल, 2 ठेवत असाल, प्रत्येक आपल्या आवडीनुसार सुद्धा ठेवतं, त्यानुसार तुम्ही इथे घ्यायची आहे. आता मी इथे किती घेतलेलं आहे 2.5 इंच, ते लक्षात घ्या. आता मी खालच्या बाजूला सुद्धा मग 2.5च घेणार आहे तेवढंच घ्यायचं आहे. वरच्या बाजूला आपण जेवढं घेतलं ना तेवढंच इथे खालच्या बाजूला तुम्हाला घ्यायचं आहे. एक लाईन मारून घ्यायची, बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने बघू शकता इथे बॉक्स तयार करून घ्यायचा. हे आपलं व्यवस्थित परफेक्ट मार्किंग झालेलं आहे. आता इथे मी तुम्हाला समजून सुद्धा सांगितलं. आता इथे लक्ष द्यायचं आहे, गळ्याचा आकार जर गोल यायला हवा ते लक्षात घ्यायचं आहे. मग हा कोपरा पकडायचा आहे. तुम्ही किती घ्यायचा आहे आपल्याला 1 इंच, कोपऱ्यापासून आतमध्ये 1 इंच घ्यायचं आहे, ते लक्षात घ्या. लिहून ठेवा कुठेतरी. हे 1 इंच, हे अशा पद्धतीने मार्किंग करायचं आहे. गळ्याचा आकार खूप असा व्यवस्थित येतो, ते लक्षात घ्यायचं आहे. मग तुम्ही काय करायचं आहे, अशा पद्धतीने इथून सुरुवात करा. हे अशा पद्धतीने मग तुम्ही इथे गळ्याचा आकार देऊ शकता. गळ्याचा आकार सुद्धा इतका असा व्यवस्थित येतो. हे अशा पद्धतीने. नक्की हे तुम्हाला जमणार आहे.
सोपी पद्धत सांगितली. आता हे झालं आपलं व्यवस्थित. आता इथे कमरेचे मार्किंग चौथा भाग टाकायचा आहे. कशा पद्धतीने मोजायचे असते हे पहा, बघू शकता. असा टेप ठेवायचा आहे, व्यवस्थित पकडा, एकदम ब्लाऊज परफेक्ट मापाचा हे पहा. अशा पद्धतीने बघू शकता. इथे सावकाश आणि सविस्तर सुद्धा हे तुम्हाला मी सांगत आहे. बघू शकता इथे अशा पद्धतीने माझी कंबर इथे परफेक्ट 30 भरलेली आहे. हे सुद्धा माप कोणाचं तरी असणार आहे, त्यांनी लगेच हे पहा बघू शकता 30 भरली. मग इथे जेवढी भरलेली आहे तेवढी लगेच मार्किंग करून घ्या. जेवढी कंबर आपली भरली तेवढं लगेच लिहून घ्या. आता इथे किती कंबर भरली, 30 भरली. तुमची तिथे किती सुद्धा भरू द्या, 28 भरेल, 31 भरेल, 32 भरेल, त्यानुसार ते असतं साईजानुसार. आता इथे लक्षात घ्यायचं, टेपवर सोपी पद्धत सांगते. हे पहा, हे टोक जिथे 30 आहे ना तिथं ठेवून घ्यायचं आहे. तुमचं तिथे किती सुद्धा भरू द्यात. अशाच पद्धतीने तुम्ही हे करायचं आहे. 31 भरू द्यात, 28 भरू द्यात, 29 भरू द्यात, किती सुद्धा भरू द्यात. असं लगेच जिथं तुमचं मार्किंग येईल तिथं असा टेप ठेवायचा आहे. बघू शकता इथे माझं किती आलेलं आहे, 30. आता मी हा 30 वरच मग टेप ठेवणार, ते तुम्ही लक्षात घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आता ह्याचं निम्म करायचं, म्हणजे आपल्याला इथे 4 भाग करावे लागणार आहेत. आता हे निम्म म्हणजे हा दुसरा भाग झाला. हे पहा 30च्या निम्मे आपले 15. हे पहा राईट आपलं 15 आलं. परत त्याचा निम्म म्हणजे परत एकदा हे पहा अशा पद्धतीने बघू शकता. इथे हे पहा 15 आपले किती आलेलं आहे, 7.5. बघू शकता इथे म्हणजे चौथा भाग आपला इथे 7.5 आलेला आहे. 30 भागिले 4 केलं तरी चालतं, इथे 7.5च येतं, ते लक्षात घ्यायचं आहे. आता तिचं चौथा भाग आपल्याला इथे 7.5 टाकायचं आहे, ते लक्षात घ्यायचं आहे. आता इथे बघू शकता, आता इथे किती भरलं आपलं, 7.5. तुम्ही अशाच पद्धतीने मोजायचं आहे, तेव्हा तुमचं परफेक्ट तिथे येणार आहे. आता इथे 7.5 माझं हे पाही बंद बाजू आहे पूर्ण, लक्षात घ्या. बंद बाजूपासून पुढच्या बाजूला मार्किंग 7.5 वरती करून घेते. हे अशा पद्धतीने 7.5 वरती मार्किंग करून घेतले. आता हे आपलं बरोबर राहिलेलं आहे. आता इथे आपल्याला टक्स टाकायचा आहे. बघू शकता गळा शिलाई करून अजून थोडासा खाली होणार. इथे उंची मोजून घ्यायची, आपले किती आहे, 4.5 भरते. आता इथे 4 उभा टाकू शकता, इथे 4 वरती मार्किंग करून घ्या. इकडच्या बाजूने सुद्धा 4 ठेवू शकता, 4.5 ठेवलं तरी सुद्धा चालेल, किंवा 4 ठेवलं तरी सुद्धा चालेल. इथे मी 4 टाकते. उभा सुद्धा आपण 4 इथे घेतलेला आहे. तुम्ही असं मार्किंग करू शकता. एक लाईन वरून घ्यायची. हे अशा पद्धतीने बघू शकता इथे. आता इथे काय करायचं, ह्या बाजूला अर्धा, जेवढं इथं भरेल ना तुमचं मोजून घ्या किती आपलं तिथे भरते. कमी जास्त सुद्धा भरू शकतं, त्यानुसार तुम्ही इथे करायचं आहे तेवढं. मग इथे मार्किंग तुम्ही करून घेऊ शकता. हे पहा ह्या बाजूला अर्धा इंच, ह्या बाजूला अर्धा इंच. मग तुम्ही काय करायचं, अशी लाईन ओढून घ्यायची आहे. किती सुद्धा तुमचं तिथे भरू द्यात ह्या बाजूला, तेवढं लगेच मार्किंग करून घ्यायचं इथे. हे पहा अशा पद्धतीने असं त्रिकोण तयार करून घ्यायचं आहे. खूप महत्त्वाचं आहे, ते लक्षात घ्यायचं आहे. आता तिथे तुम्ही त्रिकोण तयार करून घेतला, असं एक मध्यभागी कट बघू शकता. म्हणजे दोन्ही सुद्धा बाजूनं सेम मार्किंग, ह्या बाजूला सुद्धा आपल्याला मार्किंग करावं लागतं. म्हणजे पटकन ते तुम्हाला इथे उभा किती टाकला, इथे सुद्धा मार्किंग तुम्ही असं करू शकता इथे. हे पहा अशा पद्धतीने मग ही लाईन तुमची अशी सरळ येऊन जाणार, बरोबर तुमचं तिथे मार्किंगला व्यवस्थित जमेल, ते लक्षात घ्यायचं आहे. आता हे झालं आपलं व्यवस्थित. आता हे आपल्याला व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे. आता हे आपलं व्यवस्थित कटिंग झालेलं आहे. बघू शकता, तुम्हाला हे ओपन करून दाखवते मी. हे पहा गळ्याचा आकार सुद्धा बघू शकता इथे आपला परफेक्ट व्यवस्थित आलेला आहे. अशाच पद्धतीने तुम्ही सुद्धा पाठीच्या गळ्याचा आकार द्यायचा आहे. आता इथे अशा पद्धतीने पकडायचं आहे. हेच आपल्याला पुढच्या भागासाठी मार्किंगला लागणार आहे. अशा पद्धतीने व्यवस्थित पकडा. आता इथे माझा एवढा ब्लाऊज पीस शिल्लक राहिलेला आहे. ह्या बाजूला आपली बाही सुद्धा निघू शकते. हे अशा पद्धतीने इकडच्या बाजूला मी घेते. हे पहा आता ही पूर्ण आपली बंद बाजू आहे, ते सुद्धा तुम्ही लक्षात घ्यायचं आहे. पूर्ण प्लेन करून घ्या व्यवस्थित. आता इथे लक्ष द्या. हे अशा पद्धतीने ठेवायचं आहे. ठेवताना कोणती काळजी घ्यायची, इथे जागा सुद्धा थोडीशी खाली ठेवायची आहे, कारण की आपल्याला क्रॉसपट्टीचं सुद्धा मार्किंग करायचं आहे. आणि इकडच्या बाजूला थोडंसं आपल्याला वाढवून घ्यावं लागतं, कारण की आपल्याला पुढच्या बाजूला टक्स दिल्याच्या नंतर पाठीच्या भागाला पुरत नाही. त्यासाठी इकडच्या बाजूला थोडंसं मार्किंग आपल्याला करून घ्यावं लागतं, ते लक्षात घ्यायचं. त्यासाठी इथे सुद्धा थोडीशी जागा ठेवायची आहे आणि इथे सुद्धा आपल्याला थोडीशी जागा ठेवायची आहे, ते लक्षात घ्या. आता इथे बघू शकता व्यवस्थित ठेवा. हे अशा पद्धतीने बघू शकता ही बंद बाजू वरतीच आली पाहिजे, ते लक्षात घ्या. सर्वात महत्त्वाची गोष्ट अशा पद्धतीने. त्यामध्ये इकडच्या बाजूला कुठेही वाढ करून घ्यायची गरज नाहीये, ते लक्षात घ्यायचं सर्वात आधी. आता एक गोष्ट लक्षात घ्या, आपण पाठीचा भाग ठेवून घेतला. आता इथे काय करायचं, सर्वात आणि खूप सोपी पद्धत, इथून मार्किंग करायला सुरुवात करायची आहे. इथून अशा पद्धतीने आहे असा सर्वात आधी पाठीच्या भागाचं मार्किंग करून घ्यायचं आहे. इथे बघू शकता आहे असंच हे मार्किंग करून घेतलं. आता इथे पाठीचा भाग आहे असाच हे बाजूला काढून घेते. बघू शकता सर्वात महत्त्वाची गोष्ट आणि खूप सोपी पद्धत इथे मी तुम्हाला समजून सांगितली आहे. असाच पाठीचा भाग इथे मार्किंग करून घेतला. आता इथे पट्टीचा वापर करा.
त्याच्यावरती अशी एक लाईन ओढून घ्या, ते लक्षात घ्यायचं. इकडच्या सुद्धा बाजूला, म्हणजे तुम्हाला समजायला सुद्धा हे सोपं पडणार आहे. तुम्ही सुद्धा ह्याच पद्धतीने करू शकता. हे अशा पद्धतीने बघू शकता. आता इथे सुद्धा शोल्डरच्या बाजूला आहे असंच हे लाईन ओढून घ्यायची आहे. बघू शकता इथे आहे अशीच ही लाईन आपल्याला ओढून घ्यायची आहे. आता ही मुंड्याचं मार्किंग आहे आपलं. हे आहे असाच हा राऊंड आपल्याला इथे मार्किंग करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. आता इथे लक्ष द्यायचं आहे, पाठीचा भाग ठेवून आहे असं हे मार्किंग आपण करून घेतलं. आता इथे आपल्याला पुढची बाजू काढायची आहे. पुढच्या बाजूसाठी लक्षात घ्यायचं आहे, गळारुंदी आपली आहे हीच राहणार आहे आणि शोल्डर सुद्धा आपलं आहे हेच राहणार आहे. मग बदल कुठे होणार आहे, आपण मुंड्याचा आकार हा आपला पाठीमागचा आहे ते लक्षात घ्यायचं आहे. आता इथे आपल्याला सर्वात आधी ती गोष्ट मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे पुढच्या बाजूचा. तुमचं मार्किंग करून घ्या अशा पद्धतीने. बघू शकता इथे जेवढं तुम्हाला ज्या पद्धतीने मगाशी सांगितलं त्याच पद्धतीने इथे मार्किंग, जेवढा तुमचा मुंडा आहे तेवढं इथे लगेच तुम्ही मार्किंग करून घ्यायचं आहे. हे अशा पद्धतीने त्याच्यावरती एक लाईन ओढून घ्यायची. बघू शकता इथे, आणि इथे अशा पद्धतीने एक त्याच्यावरती इथे सरळ लाईन ओढून घ्यायची आहे. आता इथे आपल्याला पुढच्या मुंड्याचा आकार द्यायचा ते लक्षात घ्या. ह्याचा बरोबर आपला मध्य निघालेला आहे. बघू शकता इथे हे बरोबर मध्यावरती मार्किंग झालेलं आहे ते लक्षात घ्यायचं आहे. आता इथे पुढच्या मुंड्याचा आकार देताना आपल्याला काय करायचं आहे, 1 इंचावरती देत असते मी. तुम्हाला इथे जर गोल चुन्या येत असेल पुढच्या बाजूला तर त्यांनी मग 1.5 इंचावरती आकार दिला तरी चालेल. 1 ला 2 लाईनी कमी. लक्षात आलं. आता इथे तुम्ही 1.5 इंचावरती दिला तरी चालेल, 1 इंचावरती दिला तरी चालेल. हे अशा पद्धतीने इथे मार्किंग करून घेते मी. आता इथे असा आकार देऊन घ्यायचा आहे. हे अशा पद्धतीने ह्याच्यावरतीच हा आकार आपल्याला घ्यायचा आहे. थोडासा हा आतमध्ये येईल. आता कट करून घेताना आपल्याला हा बाहेरच्या बाजूचा घ्यायचा नाही ते लक्षात घ्या. हा बाहेरच्या बाजूचा आकार कट करून घेताना घ्यायचा नाही, हा आतल्या बाजूचा आपल्याला इथे आकार कट करून घ्यायचा असतो ते लक्षात घ्यायचं आहे. आता इथे गळारुंदीचं मार्किंग 2.5 तुम्ही किती सुद्धा टाकलेले असू द्यात, 2.25 काय 2 टाकले असेल ते लगेच मार्किंग करून घ्यायचं आहे. इथे हे एक लगेच मार्किंग करून घ्या. आता इथे आपल्याला पुढच्या गळ्याचं मार्किंग करून घ्यायचं आहे. लक्षात घ्यायचं आहे, ब्लाऊज घ्यायचा आहे व्यवस्थित ठेवा अशा पद्धतीने. हे शोल्डर आहे व्यवस्थित ब्लाऊज ठेवा अशा पद्धतीने. हे बघू शकता इथे एक सरळ लाईन मारून घेतली तरी चालेल किंवा इथे पट्टीचा वापर करू शकता. हे अशा पद्धतीने जिथे आपली पायपिंग आहे ना तिथं अशी पट्टी ठेवून घ्यायची आहे सरळ लाईनीमध्ये. हे शोल्डर फक्त व्यवस्थित ठेवा. गळा आहे तेवढंच टाकायचं आहे, त्यामध्ये बदल करायचा नाही आहे ते लक्षात घ्या. हे बघू शकता असा टेप ठेवायचा आहे. आता इथे लक्ष द्यायचं आहे. बघू शकता इथे मी पट्टी ठेवून घेतली अशा पद्धतीने. आता इथे एका लाईनीमध्ये चेक करायचं आहे. माझा इथे 5 भरलेला आहे. तुमचा तिथे किती सुद्धा भरू द्या, 5.5 5.25 पावणे 6 6 सुद्धा भरू शकतो. साईज अनुसार सुद्धा असतो आणि ब्लाऊजच्या उंचीनुसार सुद्धा आपला गळा तिथे येणार आहे. तेवढं तुम्ही हे लक्षात घ्यायचं आहे. आता इथे गळा वाढ करायची काही गरज नाही आहे, तेवढाच गळा टाकायचा आहे. बऱ्याच वेळा काय होतं आपण वाढून घेतो वरच्या बाजूला अर्धा इंच, मग ते काय होतं तिथेच आपलं चुकून जातं, आपलं शोल्डर तिथेच उतरतं ते लक्षात घ्यायचं आहे. गळा अशा पद्धतीने मोजून बघा. हे आपला किती भरलेला आहे 5. नाहीतर काय करा लगेच 5 वरती मार्किंग करून घ्यायचं आहे. आपला गळा किती तयार आहे 5 वरती लगेच मार्किंग करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. मग तुम्ही आहे तेवढाच गळा मार्किंग इथे करायचं आहे. आता इथे माझा 5 भरला, मी 5 वरतीच मार्किंग करून घेते. हे बघू शकता इथे अशा पद्धतीने एक तुम्ही शिलाई करून बघा. हा आपण शिलाईचा व्हिडिओ बघणारच आहोत. आता इथे 2.5 इथे सुद्धा 2.5 वरती हे अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायचं. एक लाईन ओढून घ्यायची आहे. हे अशा पद्धतीने हे झालं मार्किंग. आता इथे पुढच्या गळ्याचा आकार द्यायचा आहे. इथे तुम्ही 1.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायचा. 1 ला 2 लाईनी कमी लक्षात घ्यायचं आहे. हे असा टेप ठेवायचा आहे, असं मार्किंग करून घ्यायचं. एक लाईन थोडीशी ओढून घ्यायची अशा पद्धतीने. आता इथे आपल्याला गळ्याचा आकार द्यायचा आहे. गळ्याचा आकार देताना हे अशा पद्धतीने बघू शकता. इथे नाही डायरेक्टली देता जमला तर अशा पद्धतीने तुम्ही देऊ शकता. मग त्याच्यावरती मार्किंग अशा पद्धतीने करू शकता. गळ्याचा आकार सुद्धा असं व्यवस्थित येतो. हे अशा पद्धतीने बघू शकता. एकदम असा गोलच येऊन जाणार तुमचं तिथे लक्षात घ्यायचं आहे. आज आपण 4 टक्स ब्लाऊज कटिंग करत आहोत, त्यासाठी आपल्याला इथे क्रॉस पट्टीचं मार्किंग करून घ्यायचं आहे ते लक्षात घ्यायचं आहे. आता असा ब्लाऊज घ्यायचा आहे तुमच्या मापाचं, तुम्ही अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे. इथे तयार जी आहे असं मार्किंग करून घ्यायचं. हे लक्षात घ्यायचं आहे. आता इथे सुद्धा अशा पद्धतीने ठेवून घ्या. इथे सुद्धा तुमची बघायची आहे आपली किती तयार आहे असं मार्किंग करून घ्यायचं आहे. खूप महत्त्वाचं आहे. आता इथे लक्ष द्यायचं आहे. जेवढी तुमची तयार आहे इथपर्यंत शिलाई करून तयार आहे का ती लक्षात घ्यायचं आहे. असा टेप ठेवायचा आहे. इथे तुमची किती तयार आहे, माझी इथे 2.5 तयार आहे. मग तुम्ही ही बाजू 2.5 लिहून ठेवा लक्षात घ्यायचं आहे.
पलीकडच्या बाजूची म्हणजे ही आपली फिटिंगची बाजू आहे हे लक्षात घ्यायचं. ही आपली फिटिंगची बाजू आणि ही आपण हुक लूक पट्टी जोडतो ती बाजू थोडीशी उंच असते ते लक्षात घ्यायचं. आता इथे बघू शकता तुम्ही मार्किंग करून घ्या जिथे तयार आहे तिथे आणि असा टेप ठेवायचा जिथे तयार आहे तिथे. बघू शकता माझी इथे 3.5 तयार आहे. बघू शकता हे अशा पद्धतीने मोजून घ्यायचं आहे. तुम्ही सुद्धा तुमचे तिथे किती सुद्धा भरू द्यात. तुमचे 3 भरेल, 3.25 भरेल, 3.25 सुद्धा भरू शकते. इथे सुद्धा तुमची 3.25 भरेल, कोणाचे 2.5 सुद्धा असू शकते, कोणाचे 2.25 असते. त्या पद्धतीने तुम्ही करू शकता. आता इथे माझी 3.5 भरली. आता इथे मी काय करणार आहे 3.5 लिहून ठेवते. हे लक्षात घ्यायचं आहे. पहा इथे मी 3.5 लिहिलेलं आहे. तुम्ही सुद्धा ह्याच पद्धतीने करायचं आहे हे लक्षात घ्यायचं आहे. आता इथे लक्षात घ्यायचं आहे ही आपली फिटिंगची बाजूची किती भरली 2.5 इंच आहे तयार तेवढी मार्किंग करून घ्या. हे अशा पद्धतीने आहे तयार तेवढं मार्किंग करून घ्या. तुमची तिथे किती सुद्धा भरू द्यात. सोपं करून सांगितलं. इथे 2.5 भरली ह्या बाजूची फिटिंगची बाजू ही आपली फिटिंगची बाजू. आता इथे गळ्याची बाजू आहे. बघू शकता ही आपल्या पुढच्या गळ्याची बाजू म्हणजे आपली हुक लूक पट्टी जोडतो ती बाजू. त्या बाजूची इथे किती भरली आपली 3.5 भरली. तुमच्या तिथे किती सुद्धा भरू द्यात. लगेच काय करायचं असं मार्किंग तुमच्या तिथे किती सुद्धा भरू द्यात. 3 भरते 3.25 भरते त्या पद्धतीने अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायचं आहे. लगेच तयारचं मार्किंग करून घ्या लगेच. आता इथे 2.5 भरलं थोडंसं पुढच्या बाजूला 2.5 वरती मार्किंग. इथे सुद्धा 2.5 वरती मार्किंग. तुम्ही सुद्धा ह्याच पद्धतीने करायचं आहे. 2.5 वरती मार्किंग करत करत पुढच्या बाजूला घ्यायचं आहे. इथपर्यंत आपण आलो ते लक्षात घ्यायचं आहे. आता इथे हे पहा थोडंसं वरती कारण की हा थोडासा भाग उंच असतो ते लक्षात घ्यायचं आहे. तयारचं मार्किंग केलं. हे पहा आता इथे अशा पद्धतीने सरळ लाईन ओढून घ्यायची. खूप सोपी पद्धत तुम्हाला इथे सांगितली. त्याच्यावरती बरोबर अशी लाईन ओढून घ्यायची. आता हे झालं. हे लक्षात आलं असेल तुमच्या. आता खालच्या बाजूला आपल्याला शिलाईसाठी लागणार आहे 1 इंच वाढून घ्यायचा. हे पहा 1 इंच लक्षात घ्या. 1 इंच वाढून घ्यायचा. इथे सुद्धा 1 इंचाचं मार्किंग मी खालच्या बाजूला करून घेते. तुम्ही सुद्धा त्याच पद्धतीने करायचं आहे. 1 इंच आपल्याला त्यामध्ये वाढून घ्यावं लागतं लक्षात घ्या. इथे सुद्धा पुढच्या बाजूला 1 इंचाचं मार्किंग. इथे कडेपर्यंत आपल्याला 1 इंचाचं मार्किंग आपल्याला करून घ्यायचं आहे. हे पहा अशा पद्धतीने एक लाईन ओढून घ्यायची. वहीमध्ये लिहून ठेवा आपल्याला क्रॉसपट्टीमध्ये खालच्या बाजूला किती वाढवून घ्यायचं आहे ते लिहून ठेवायचं आहे. तुम्ही सुद्धा त्याच पद्धतीने करायचं आहे. आता हे झालं 1 इंचाचं बरोबर मार्किंग. आता हे 1 इंच कशासाठी अर्धा इंच लागणार आहे. ह्यामधलं इथे आपल्याला शिलाईसाठी लागणार आहे आणि इथे खालच्या बाजूला अर्धा इंच लागणार आहे. ते लक्षात आलं असेल नक्कीच. इथे आपण क्रॉसपट्टी जोडतो इथे वरच्या बाजूला त्यासाठी आपल्याला इथे अर्धा इंच एवढं तरी लागतं. हे झालं आणि इथे खालच्या बाजूला सुद्धा आपल्याला दुसरी सुद्धा क्रॉसपट्टी काढावी लागते. त्यासाठी सुद्धा आतमध्ये फोल्ड करतो त्यासाठी आपल्याला इथे अर्धा इंच लागणार आहे. म्हणून हे 1 इंच मी इथे वाढवून घेतलेलं आहे लक्षात घ्यायचं आहे. आता इथे काय करायचं वरून येणारा टक्स पॉईंट सर्वात महत्त्वाचा आहे. आता सोपी पद्धत सांगते एकदम. आता इथे हे दोनच फक्त हे एक लाईन आणि ही एक लाईन त्याचा मध्य करायचा आहे. बरोबर असा टेप ठेवायचा. तुमचं तिथे किती सुद्धा भरू द्या. हे अशा पद्धतीने त्याचा मध्य करायचा. हे टोक इथे लाईन आहे का त्याच्यावरती ठेवून घ्यायचं असं मार्किंग करून घ्यायचं. हे खूप महत्त्वाचं आहे ते लक्षात घ्यायचं आहे. आता हे दोन्ही सुद्धा मोजून आपण इथे मध्य केला ते लक्षात घ्यायचं आहे. आता ही आपली गळ्याची पूर्ण बाजू झाली. आता इथे काय करायचं हा मध्य लक्षात घ्या. हा मध्य आणि इथपर्यंत हे मार्किंग किती आहे असं चेक करायचं. माझं 4.25 भरते. तुमचं तिथे किती सुद्धा भरू द्यात काही प्रॉब्लेम येत नाही. त्यावरतीच आपला टक्स पॉईंट असतो ते लक्षात घ्यायचं आहे. आता इथे माझं 4.25 मी खालीपर्यंत 4.25 मार्किंग करून घेते. अशा पद्धतीने मग हे जेवढं भरेल ना मार्किंग आपलं जेवढं भरेल 4.5 सुद्धा भरू शकतं त्या पद्धतीने. मग तुम्ही जेवढंच मार्किंग खालीपर्यंत करत यायचं आहे. हे अशा पद्धतीने जेवढं भरेल तेवढं लक्षात घ्या. हे अशा पद्धतीने मार्किंग खालीपर्यंत करत यायचं. हे एक लाईन ओढून घेते अशा पद्धतीने ह्याच्यावरती. आता इथे आपल्याला काय करायचं आहे वरून येणारा टक्स पॉईंट. आता इथे माझी तयार उंची 12.5 तयार होणार आहे म्हणजे आहे तेवढीच तयार होणार आहे. आता इथे मला वरून येणारा टक्स पॉईंट 9 इंचावरती घेणार आहे. हे इथे 9 इंचावरती मार्किंग करून घेणार मी अशा पद्धतीने. आता इथे फक्त तुम्ही हे एवढंच लक्षात ठेवायचं आहे उंची तयार होणारी किती आणि वरून येणारा टक्स पॉईंट. गेल्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी तुम्हाला समजून सांगितलं आणि लिहून सुद्धा दाखवलं होतं ते लक्षात घ्यायचं आहे. आता इथे माझी उंची 12.5 तयार होणार आहे तर इथे मी 9 वरती मार्किंग करून घेतलेलं त्यासाठी वरून. आता इथे लक्ष द्यायचं आहे तयार होणारी उंची लक्षात घ्यायचं आहे. तयार होणारी उंची इथे लिहिलेलं आहे 11. जर तुमच्या ब्लाऊजची उंची 11 ते 12.5 पर्यंत तयार असेल तर तुम्ही वरून येणारा हा 9 वरती मार्किंग करून घ्यायचं आहे ते लक्षात घ्यायचं. हे खूप महत्त्वाचं आहे. गेल्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी तुम्हाला हे लिहून सुद्धा दाखवलं आणि वहीमध्ये लिहून ठेवायला सुद्धा सांगितलेलं होतं. आता इथे लक्ष द्यायचं आहे नवीन असतील त्यांच्यासाठी सुद्धा महत्त्वाचं आहे. तयार उंची असते ही बघू शकता. इथे माझी इथे किती भरली 12.5 भरलेली आहे म्हणून मी हे वरून येणारा टक्स पॉईंट आता दाखवलं त्या पद्धतीने 9 वरती घेतला. आता तयार उंची असते ही लक्षात घ्यायचं आहे. जर तुमची 11
ते 12.5 असेल तर 11 ते 12.5 असेल तयार उंची लक्षात घ्या. मग तुम्ही वरून येणारा टक्स पॉईंट हा 9 वरती घेऊ शकता. जर तुमची ब्लाऊजची उंची तयार 13 ते 14 असेल तर वरून येणारा टक्स पॉईंट तुम्ही इथे 9.5 वरती घ्यायचा आहे. आणि जर तुमच्या ब्लाऊजची उंची 14.5 ते 16 असेल 14.5 ते 16 असेल तर वरून येणारा टक्स पॉईंट इथे 10 वरती घ्यायला फक्त विसरू नका. हे लक्षात घ्यायचं आहे. नवीन जॉईन झालेले असतील त्यांच्यासाठी हे महत्त्वाचं आहे, लिहून ठेवायचं आहे. आता इथे लक्ष द्या, माझी तयार होणारी उंची किती आहे 12.5. मग इथे मी वरून येणारा टक्स पॉईंट मग इथे 9 वरती घेतलेला आहे. हे पहा 9 वरती घेतलेला आहे. तुमची तिथे किती सुद्धा असू त्या तयार होणारी उंची ते लक्षात घ्यायचं आहे. मग वरून तुम्ही किती टाकणार आता दाखवलं त्या पद्धतीने ह्याच्यामध्ये कोणती तुमची तयार आहे ते लक्षात घेऊन लगेच हे मार्किंग तुम्ही करून घ्यायचं आहे. ते लक्षात घ्यायचं आहे. परफेक्ट टक्स पॉईंट आहेत म्हणून समजावून सांगितलं. आता इथे लक्ष द्यायचं आहे, छातीचा टक्स आपल्याला इथे टाकावा लागतो कारण की प्रत्येक साईजानुसार तो वेगवेगळा असतो. हे तुम्हाला गेल्या व्हिडिओमध्ये मी लिहून सुद्धा दाखवलेलं होतं आणि तुम्हाला वहीमध्ये हे लिहून सुद्धा ठेवायला सांगितलेलं होतं. परफेक्ट पप येतो म्हणजे तो बसायला सुद्धा आपल्याला परफेक्ट बसतो. त्यासाठी लक्ष देऊन बघायचं आहे. इथे बघू शकता हा तो साईजानुसार असतो. तुम्हाला इथे जरा समजावून सांगते. आता इथे बघू शकता हे माझं घडी किती भरलेली आहे 9 इंच, चौथा भाग भरला माझा. 36 साईज आहे माझी, 36चा चौथा भाग येथे माझा 9 भरलेला आहे. आता इथे तुम्ही काय करायचं आहे, हे एवढंच मोजून घ्यायचं आहे पुढे कारण की आपण 2 इंच जास्त घेतलेला आहे. तुम्ही काय करायचं आहे 2 इंच आतमध्ये यायचं. आपले किती भरलेलं आहे ते लक्षात घ्या. चौथा भाग इथे असतो. हे पहा इथून इथपर्यंत हा आपला चौथा भाग असतो. आता इथे काय करायचं आहे, तुम्ही माझा 9 भरला. तुमचं तिथे किती सुद्धा असू द्यात. मग इथे माझा 9 भरला. हे पहा आता इथे काय करायचं आहे ते लक्ष देऊन बघायचं आहे. हे पहा अशा पद्धतीने टेप ठेवा. हे 9 आहे, इकडे टेप ठेवायचा आहे. 9च्या डबल करायचं 18 भरलं. लक्षात आलं. परत 18च्या एकदा. हे पहा अशा पद्धतीने किती भरलं माझं 36. ही माझी 36 साईज आहे. आता एकदा तुम्हाला समजून सांगते. आता हे टोक मी 36 वरती ठेवलं. ह्याचा आता 2 भाग केले. इथे किती भरलं माझं 18. 18 दुने 36. आता परत एकदा हे टोक 18 वरती ठेवून घ्या. नाही लक्षात आलं तर तुम्ही सुद्धा ह्याच पद्धतीने करायचं आहे. हे पहा किंवा मोबाईलवरती सुद्धा पटकन करू शकता. हे अशा पद्धतीने 9 भरलं. तेच हे 9 म्हणजे माझी ही 36 साईज आहे. त्या पद्धतीने तुम्ही हे करू शकता. नक्कीच एवढं लक्षात आलेलं असणार आहे. आता 36 साईजसाठी मला हा टक्स तुम्हाला इथे मी समजून सांगते किंवा तुमच्या साईजचं सुद्धा हे मी तुम्हाला समजून सांगते. आता इथे मी तुम्हाला साईज अनुसार छातीचा टक्स आपल्याला किती टाकावा लागतो हे नवीन असतील जॉईन झालेले असतील त्यांनी सुद्धा हे वहीमध्ये लिहून ठेवायचं आहे. आता इथे बघू शकता छातीचा टक्स प्रत्येक साईजचा हा वेगवेगळा असतो ते लक्षात घ्यायचं आहे. जर तुमची साईज लहान साईजपासून सांगते मी तुम्हाला इथे समजून सुद्धा सांगते 28 ते 32 असेल तर तुम्ही इथे 1 इंच घ्यायचं आहे. 34 ते 36 मध्ये तुम्ही इथे 1.25 इंच घ्यायचं आहे. 37 ते 38 मध्ये तुम्ही इथे 1.5 इंच घ्यायचं आहे. लक्षात ठेवा. 40 ते 42 मध्ये तुम्ही इथे 1.25 इंच घ्यायचं आहे. 43 ते 45 मध्ये तुम्ही इथे 2 इंच घ्यायचं आहे. लक्षात ठेवायचं आहे आणि हे वहीमध्ये लिहून ठेवा. खूप महत्त्वाचं आहे. प्रिन्सेस ब्लाऊजमध्ये सुद्धा हे टक्स आपल्याला मार्किंग करावे लागतात. ते तुम्ही हे लक्षात घ्यायचं आहे. इथे लक्ष द्यायचं आहे. बघू शकता ही माझी किती साईज आहे 36. 36 मध्ये मला किती लागेल मग इथे 36 आहे. मग इथे मला 1.25 इंच लागणार आहे. हे लक्षात घ्यायचं आहे. लगेच तुम्ही काय करा तुमची कोणती साईज आहे ह्यामधली लगेच मार्किंग करून घ्यायचं आहे. कोणती सुद्धा ह्यामधली साईज असू द्यात लगेच तुम्ही अशा पद्धतीने सांगेल त्या पद्धतीने हे मार्किंग तुम्ही करून घ्यायचं आहे. आता इथे माझी 36 साईज असल्यामुळे मला इथे लागणार आहे 1.25 इंच. ते लक्षात घ्यायचं आहे. 1.25 इंच मध्ये म्हणजे किती 1 आणि पुढे 2 लाईनी 1.25 इंच लक्षात घ्यायचं आहे. पहा इथे 1.25 इंच आहे. कोणाची साईज असेल 36 त्यांच्यासाठी महत्त्वाचं आहे. आता इथे मी ह्या बाजूला 1.25 इंच लक्षात घ्यायचं. ते पण कशा पद्धतीने मार्किंग करायचं असतं हे 1.25 इंच. ह्या रेषेच्या पलीकडे 1.25 इंच हे अशा पद्धतीने मार्किंग करायचं आहे आणि ह्या रेषेच्या अलीकडे 1.25 इंच. तेव्हा तुमचा टक्स पॉईंट एकदम परफेक्ट येणार. बसायला परफेक्ट बसतात ब्लाऊज. लक्षात घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आपण शिलाई सुद्धा करणार आहोत. आता इथे काय करायचं आहे हे हे वरून येणारा टक्स पॉईंट आपण इथे 9 वरती घेतला. तुमचा किती सुद्धा असू द्यात 9.5 10 असू द्यात काही प्रॉब्लेम नाही. आता इथे असा त्रिकोण तयार करून घ्यायचा. ह्याच्यावरती हे केलेलं मार्किंग दोन्ही बाजूला केलेलं मार्किंग आपण असा त्रिकोण तयार करून घ्यायचा आहे. खूप सोपी पद्धत आहे. इथे मी तुम्हाला खूप सोपं सुद्धा करून दाखवलेलं आहे. आता इथे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे. थोडंच तुम्हाला समजून सांगते. हा टक्स आपण मार्किंग केला प्रत्येक साईजानुसार ते लक्षात घ्यायचं आहे. आता इथे हा टक्स आपला शिलाई होतो तो कधीही कट करायचा नसतो. ज्या पद्धतीने आपण पाठीच्या बाजूला देतो का तीच पद्धत तुम्हाला इथे वापरायची आहे. ते लक्षात घ्यायचं आहे. आता आपण हा शिलाई करून आपला तयार होणार म्हणजे इथे पाठीच्या भागाला मार्किंग जोडायला फिटिंगच्या बाजूला ते कमी पडणार. मग इथे काय करावं लागतं हे दोन्ही सुद्धा अंतर मोजायचं. आपल्या तुमचं तिथे किती सुद्धा भरू देत असा टेप ठेवायचा. बघू शकता इथे किती भरते माझं 2.5 इंच भरते. मग हे तुमचं तिथे किती सुद्धा भरू द्यात 2.25 भरेल
साईजनुसार ते असं छोटी साईज असेल तर तुमचं इथे एक एक जर दिलं असेल तर तुमचं 2 इंच भरेल. छोटी साईज असेल तर तुम्हाला आत्ता दाखवलं त्या पद्धतीने बघू शकता. हे मार्किंग तुम्ही हे दोन्ही सुद्धा बाजूला तेच मार्किंग करायचं आहे. 1.25 इंचाचं 1 इंच करायचं असेल ह्या बाजूला 1 इंच ह्या बाजूला 1 इंच. आता मोठी साईजमध्ये 1.25-2 इंच. मग तुम्ही काय करणार, ही बाजू 1.25 ही बाजू 1.25. ते लक्षात आलं. 43-45 मध्ये 2 इंच. मग ही बाजू 2 इंच ही बाजू 2 इंच. लक्षात आलं नक्की. आता इथे मग तुमचं जेवढं भरेल किती भरेल. आता इथे माझा 2.5 भरलेला आहे 1.25 मिळून. आता हेच मी 2.5 इंच बघू शकता. तुमचं तिथे किती सुद्धा भरवतात. हेच 2.5 इंच मी ह्या बाजूला वाढवून घेते. हे पहा इथे वरती ते लक्षात घ्या. 2.5 इंच वाढून घेतलं. हे पहा अशा पद्धतीने लाईन ओढून घ्यायची. क्रॉस पट्टी आहे तेवढीच ठेवायची आहे. त्यामध्ये बदल करायचा नाही. तुमचे तिथे किती सुद्धा असू द्यात आहे अशीच ठेवायची आहे. त्यामध्ये बदल करायचा नाही किंवा इकडच्या बाजूला वाढून घ्यायची नाहीये. आता इथे लक्ष द्यायचं आहे. इथे आपण टक्स देतो. इथे सुद्धा येणार आहे आपला एक टक्स. तिथे आपल्याला फक्त ह्या बाजूला 1/2 इंच वाढून घ्यायचं आहे. जास्त नाही, फक्त 1/2 इंच. हे पहा इथे 1/2 इंचचं मार्किंग करून घ्या. हे पहा अशा पद्धतीने बघू शकता. मग इथे काय करायचं आहे, अशी पट्टी वापरायची आहे. ते 1/2 इंचचं मार्किंग असं मार्किंग करून घ्यायचं आहे. खूप सोपी पद्धत आहे. आता इथे लक्ष द्यायचं आहे. हे पहा आता हे मार्किंग गळ्याचं येणारं मार्किंग आणि इथे आपण क्रॉसपट्टीचं मार्किंग आहे. असा टेप ठेवायचा बघू शकता. इथे हे पहा असा टेप ठेवायचा आहे. असं हे टोक ह्याच्यावरती ठेवून द्यायचं. इथे मध्याचं एक मार्किंग करून घ्यायचं आहे. हे पहा अशा पद्धतीने मध्याचं मार्किंग झालं. आता इथे काय करायचं आहे, लक्ष देऊन बघा. हे पहा इथून हे आपण टक्स पॉईंट दिला वरून येणारा, ह्याच्यावरती छातीचं मार्किंग केलं. टक्स पॉईंटचं आता 2 इंच कंपल्सरी 2 इंच. हे पहा जास्त असं जवळ सुद्धा घेऊ नका. 2 इंचचं मार्किंग इथे करून घे. टोक इथे टोक आहे ना, ते टोकाच्या वरती. हे पहा अशा पद्धतीने बरोबर आपलं मध्यावरती आलेलं आहे. ते लक्षात घ्यायचं आहे. मग तुम्ही अशीच लाईन ओढून घ्यायची. हा खूप महत्त्वाचा आहे. थोडंसं मोठं मार्किंग असं करून ठेवायचं. असं काहीतरी मार्किंग करून ठेवा म्हणजे तुमच्याही लक्षात येईल. हे पहा अशा पद्धतीने इथून 2 इंच घ्यायचं आहे कंपल्सरी. हे पहा हे अंतर जास्त असं जवळ घेऊ नका. शिलाई झाल्याच्या नंतर ते आणखीन जवळ येतं. ते लक्षात घ्यायचं आहे. त्यासाठी हे 2-2 इंचाचं अंतर आपल्याला इथे ठेवावं लागतं. ते लक्षात घ्यायचं आहे. आता पुढचं टक्स मार्किंग. आता इथे लक्ष देऊन बघा. थोडासा वरती घ्यायचा आहे क्रॉसमध्ये. थोडासा नॉर्मल 2 इंच. हे पहा एकदम नॉर्मल थोडंसं. हे पहा अशा पद्धतीने इथे मार्किंग करून घ्यायचं आहे. थोडंसं मोठं करते. हे पहा अशा पद्धतीने तुम्हाला हे नक्की जमणार आहे. खूप सोपी पद्धत आहे. आता इथून वरती परत 2 इंच. हे पहा असा टेप ठेवायचा आहे. इथे 2 इंच वरती. हे पहा अशा पद्धतीने हे पहा काहीतरी मार्किंग करून ठेवा. 2-2 इंच आपल्याला हे घ्यायचं आहे. आता हे पहा हा टक्स इथून मुंड्यातून जातो. फक्त आतल्या मुंड्यापर्यंत आकार द्यायचा असतो. एक लाईन मारून घ्यायची अशा पद्धतीने. आता हा टक्स असतो थोडासा क्रॉसमध्ये असतो. हे पहा इथे पट्टीचा वापर करा. एक लाईन थोडासा क्रॉस असतो. अशा पद्धतीने आपल्याला लाईन मारून घ्यायच्या इथपर्यंत पण. ते लक्षात घ्यायचं आहे. आता हे लक्षात आलं. आता प्रत्येकामध्ये आपलं हे कंपल्सरी 2-2 इंच मार्किंग हे राहिलं पाहिजे. जास्त असं जवळ सुद्धा घेऊ नका. तेवढं फक्त हे ते लक्षात ठेवा. आता इथे लक्ष द्यायचं आहे. हा टक्स इथला आता इथे कंपल्सरी 1/2 इंचाचा द्यावा लागतो. ते लक्षात घ्यायचं आहे. हा तर मोठा असतोच आपला, कारण की तो पप सुद्धा परफेक्ट यायला हवा, बसायला सुद्धा व्यवस्थित यावा, त्यासाठी हा टक्स असतो. आता इथे सुद्धा तुम्ही काय करायचं, इकडे 1/2 इंच आणि इकडे 1/2 इंच. खूप महत्त्वाचं आहे. फक्त 1/2 इंच असं पकडा. इथे मध्ये बरोबर मार्किंग करून घ्या म्हणजे सेम होईल तिथे. आता इकडे 1/2 केलं, इकडे सुद्धा 1/2 केलं. हे पहा असा त्रिकोण तयार करून घ्यायचा छोटासा. हे पहा तो सुद्धा कट करायचा नाही. एवढं फक्त लक्षात घ्या. हे झालं व्यवस्थित. आता इथे छोटं छोटं मार्किंग करायचं आहे. 1/2 इंचापेक्षा कमी, 1/2 इंचापेक्षा कमी. ते लक्षात घ्या. एकदम थोडंसं पकडायचं आहे. 1/2 इंचापेक्षा कमी एकदम. ही मधलं पकडलं तरी चालेल. आता मग तुम्ही काय करायचं, हे पहा असं बरोबर मध्यावरती ठेवून घ्या. 1/2 इंचाच्या बरोबर मध्ये. हे पहा अशा पद्धतीने इथे एक मार्किंग करा, इथे एक मार्किंग करा. लक्षात आलं. हे पहा अशा पद्धतीने बघू शकता. इथे बरोबर ठेवलं मी आणि इकडे एक मार्किंग करून घ्या, इकडे एक मार्किंग करून घ्या. हे आपलं 1/2 इंच झालं. हे पहा इथे 1/2 इंच झालं, त्याच्याबरोबर मध्ये. लक्षात आलं. आता इकडच्या बाजूला तसं ठेवायचं आहे. हे पहा असं ठेवून घ्यायचं. हे 1/2 इंच झालं, हे 1/2 इंच झालं. असं मध्ये बरोबर टेप ठेवून घ्यायचा. मग इथे थोडंसं मार्किंग, इथे थोडंसं मार्किंग. अशा पद्धतीने सोपी पद्धत आहे. मग इथे काय करायचं आहे, तुम्ही पट्टीचा वापर करा. हे पहा अशी क्रॉस लाईन ओढून घ्यायची आहे. कमी कमी करत घ्यायचं आहे. ज्या पद्धतीने आपण पाठीच्या बाजूला देतो का, कमी कमी करत वरच्या बाजूला घेतो, त्याच पद्धतीने इथे वापरायचं आहे. तुम्हाला शिलाईचा सुद्धा व्हिडिओ बघणार आहोत आपण, म्हणजे आणखीन समजायला सोपं पडेल. हे पहा कमी कमी करत. हे पहा अशा पद्धतीने घ्यायचं असतं. एकदम असं व्यवस्थित दिसतं, परफेक्ट सुद्धा होतं ते. आता हे व्यवस्थित आपल्याला कट करून घ्यायचं आहे. लक्षात घ्यायचं आहे. हे पहा सर्वात आधी हे पहा ही क्रॉस पट्टी, टक्स मार्किंग सुद्धा करायचं आहे. हे पहा अशा पद्धतीने समजून सांगते. हे पहा सर्वात आधी क्रॉस पट्टी. हे पहा इथून ही कट करून घ्या. हे पहा अशा पद्धतीने
हे पहा अशा पद्धतीने अजून एक काढायचे आहे आपल्याला, म्हणजे डबल होईल, दोन्ही बाजूंच्या 2 होऊन जातील. हे एकच झालेली आहे आपली, म्हणजे हेच ठेवून आपल्याला दुसरी सुद्धा कट करायची आहे. म्हणजे इथे अर्धा इंच जाईल, इथे अर्धा इंच जाईल, ते लक्षात येईल तुमच्या. हे पहा ही बाजूला ठेवून घेते. आता इथे मध्यावरती मार्किंग करून घ्या, असं लक्षात आलं. आता इथे सुद्धा एक मध्यावरती मार्किंग करून घ्यायचं अशा पद्धतीने. आता हे मी कट करून इथे सुद्धा मार्किंग करून घेऊया. हे पहा इथून हे मी कट करून घेते. हे पहा अशा पद्धतीने. आता इकडची बाजू, पुढचा मुंडा, हे पहा अशा पद्धतीने बघू शकता इथे. हे पहा आता हा व्यवस्थित शोल्डरचं केलेलं मार्किंग व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे. आता इथे हा गळा, आपला पुढचा गळा, हे पहा अशा पद्धतीने आपला हा व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे. एकदम आकारसुद्धा आपला व्यवस्थित आलेला आहे तिथे. हे पहा अशा पद्धतीने दाखवते सुद्धा तुम्हाला इथे. हे पहा आपल्या गळ्याचा आकारसुद्धा एकदम असा व्यवस्थित आलेला आहे. हे लक्षात आलं. आता इथे असं पकडायचं आहे, व्यवस्थित पकडा. हे पहा हे मधून कट करून घ्या, लक्षात घ्या. हे मधून कट करून घ्या अशा पद्धतीने. इथे सुद्धा मार्किंग केलं आपण, हे लक्षात घ्या फक्त तुम्ही मार्किंग आपल्याला कुठे करायचं आहे. हे पहा इथे सुद्धा एक मार्किंग करून घ्या, इथे सुद्धा आपण मार्किंग करून घ्या, म्हणजे हे तुमच्या हे नक्की लक्षात येईल. अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा मार्किंग इथे कट मारून ठेवा, इथे सुद्धा आणि इथे सुद्धा, म्हणजे इकडच्या बाजूला मार्किंग करायला हे सोपं जाईल. थोडं थोडं मार्किंग झालेलं आहे, त्याच्यावरती लगेच लाईन ओढून घ्यायची आहे. हे पहा बघू शकता इथे थोडं थोडं मार्किंग झालेलं आहे त्याच्यावरती. हे पहा असं ठेवून घ्या, इकडच्या बाजूने मार्किंग केलं तरी चालेल. हे पहा इथं मार्किंग करून घ्या, इथे ह्या बाजूला केलं तरी चालेल, ह्या बाजूचं राहिलं तरी चालेल. फक्त असं ठेवून आपण हे मार्किंग बरोबर ह्याच्यावर मार्किंग झालेलं आहे. तुम्ही अशा पद्धतीने ठेवून जरी मार्किंग केलं ना, हे पहा लगेच मार्किंग करून घ्या तिथे, म्हणजे शिलाई करायला आणखीन ते सोपं जाईल तुम्हाला. एवढं फक्त इथे लक्षात घ्या. थोडं थोडं खडूने मार्किंग झालेलं आहे, ते लगेच इथं करून घेतलं तरी सुद्धा चालेल. लक्षात आलं नक्कीच. आता इथे हे पहा डबल घेतलेलं आहे, एकावरती एक ठेवलं अशा पद्धतीने बघू शकता इथे. हे पहा एकावरती एक ठेवून घ्यायचं आहे. ही क्रॉसपट्टी हे पहा अशीच आहे, अशीच कट करून घ्यायची आहे, त्यामध्ये बदल करायचा नाही. मार्किंग केलेली आहे अशीच आपल्याला कट करून घ्यायची आहे. हे पहा अशा पद्धतीने इकडची सुद्धा बाजू, आणखी सुरुवातीलाच आपण हे वाढून घेतलेलं आहे, त्यामध्ये ह्यामध्ये बदल करायची काही गरज नाही आहे. अशीच आपल्याला कट करून घ्यायची आहे, बघू शकता इथे अशा पद्धतीने. आता इथे आपल्याला बाहीचं कटिंग बघायचं आहे. बघू शकता हा कपडा शिल्लक राहिलेला घेतलेला आहे. हे पहा अशा पद्धती. आता तुमची बाही बसते का ते एकदा चेक करा, ते लक्षात घ्यायचं आहे. हे पहा अशा पद्धती एवढा कपडा माझा इथे शिल्लक आहे. उंचीला बाही बसते का ते एकदा चेक करून घ्यायचं आहे. हे पहा अशा पद्धतीने मी घडी टाकते, व्यवस्थित पकडायचं आहे. अशा पद्धतीने आपल्याला दोन्ही बाह्या सोबतच काढायच्या आहेत. हे पहा अशा पद्धतीने मी ह्याची घडी करून घेतली. ही पूर्ण माझी बंद बाजू आहे, ते लक्षात घ्यायचं आहे. आता इथे मापाचा ब्लाऊज घ्यायचा आहे. आता इथे लक्ष द्यायचं आहे, इथे शोल्डर आहे, बाही जॉईंट आहे, ते लक्षात घ्यायचं आहे. आपली सर्वात आधी चेक करा बाही किती तयार आहे. माझी इथे 6, तुमची किती सुद्धा असू द्यात. आता इथे माझी 6 तयार आहे. आता साधी बाही आहे, साधा ब्लाऊज आहे, त्यामध्ये आपल्याला 1.5 इंच जास्त घ्यायचं आहे, ते लक्षात घ्या. 1 आणि अर्धा जास्त घ्यायचं आहे, म्हणजे आपल्याला 1.5 इंच जास्त घ्यायचं आहे ह्याच्यामध्ये. आता इथे माझी 6 तयार आहे, तर मला 7.5 टाकावे लागणार आहे, ते लक्षात घ्या. म्हणजे 1.5 इंच मला इथे जास्त घ्यायचं आहे. तुम्ही ते लक्षात घ्या आणि मोजून मग मार्किंग करू शकता. आता इथे हे पहा 7.5 घ्यायचं आहे मला. माझी किती भरली 6, मग मला इथे 1.5 इंच जास्त लागणार. तुमचे तिथे किती सुद्धा भरू देत. तुम्ही लगेच सर्वात आधी नाही तर काय करा, तयारचं मार्किंग जी तुमची तयार आहे ती मार्किंग करून घ्या इथे. आणि तुम्हाला किती जास्त घ्यायचं आहे 1.5 इंच, वरच्या बाजूला लगेच तुम्ही 1.5 इंचाचं मार्किंग करू शकता अशा पद्धतीने. इथे बघू शकता. आता इथे घडीचं मार्किंग करायचं आहे. आता इथे घडी कशी मोजायची आहे, परफेक्ट आपल्याला बाही जोडायला सुद्धा पुरली पाहिजे. आता एवढंच इथे फक्त लक्षात ठेवा, अर्धा इंच शोल्डर कमी करून घ्यायचं आहे. तुम्हाला पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे. आपण बाही कधी जोडतो, दोन्ही सुद्धा पाठीमागचा आणि पुढचा भाग जोडून झाल्याच्या नंतर शोल्डर अर्धा इंच कमी होतं, नंतर आपण बाही जोडत असतो. म्हणून अर्धा इंच असं माप ठेवा. हे पहा बरोबर आपला अर्धा इंच परफेक्ट मार्किंग केलेलं आहे मी. हे पहा आता इथे बाही कशा पद्धतीने जोडतो ती पद्धत तुम्ही इथे लक्षात ठेवायची आहे. बाही आपण गोल पद्धतीने जोडतो. आता इथे काय करायचं आहे, अर्धा इंचाच्या खाली लक्षात घ्या, अर्धा इंचाच्या खाली, तेव्हा तुमची बाही तुम्हाला जोडायला तिथे परफेक्ट पुरणार आहे, ते लक्षात घ्यायचं आहे. हे पहा मग तुम्ही काय करणार, अर्धा इंचाच्या खाली हे पहा असा गोल राऊंड तुम्ही मोजून घ्यायचा. तुमचा तिथे किती सुद्धा भरू द्यात, इथे माझा 9 भरतोय, लक्षात आलं. तुमचा तिथे किती सुद्धा भरू द्यात. हे पहा अशा पद्धतीने तुम्ही सावकाश आणि सविस्तर करायचं आहे. हे पहा बघू शकता इथे माझं राईट 9 भरलेलं आहे, म्हणजे घडी मला आता इथे 9ची टाकायची आहे. तुमचं तिथे 9.25 भरेल, साईज अनुसार असतं, 8.25 सुद्धा भरेल. कोणाचं कमी साईज असेल तर 8.5 सुद्धा भरू शकतं, ते लक्षात घ्यायचं आहे. आता इथे माझं किती भरलेलं आहे 9. आता इथे माझं 9 भरलं. आता मी काय करणार, मग इथून ही माझी बंद बाजूपासून इकडच्या बाजूला 9 वरती मार्किंग करून घेणार. माझी जेवढी भरली तेवढी, तुमची तिथे किती सुद्धा भरू द्यात, 9 वरती लगेच मार्किंग असं करून घ्यायचं आहे, ते लक्षात आलं. मग काय करायचं आहे, अशी लाईन ओढून घ्यायची.
हे पहा हे 9 वरती ही आता आपली उंची झाली आणि ही बंद बाजूपासून इकडच्या बाजूला टाकलेली आपली घडी झाली, ते लक्षात घ्या. आता मग इथे काय करायचं आहे, जेवढं आपलं 9 भरलं तुमचं तिथे किती सुद्धा भरू द्यात ते लक्षात घ्यायचं आहे. किंवा कालच्या भागामध्ये पेपर कटिंग मी साधे भाईचं तुम्हाला शिकवलेलं आहे, ती पद्धती ते वापरली तर डायरेक्ट ठेवून बघा, पटकन कट करायला ते सोपं पडेल, ते सुद्धा लक्षात घ्यायचं आहे. कालच्या व्हिडिओमध्ये पेपर कटिंग तुम्हाला हे करून ठेवायला सांगितलेलं होतं, ते पद्धत तुम्ही ते वापरली तरी सुद्धा चालेल. ते जर पेपर कटिंग जर तुम्ही करून ठेवलं असेल तर हे अशा पद्धतीने ओपन करा तुमचा ब्लाऊज, मग लगेच ठेवा त्याच्यावरती, लगेच मार्किंग करून घ्या. हे अशा पद्धतीने. आता हे मी परत घडी करून घेते. हे झालं आपलं उंचीचं मार्किंग, हे झालं आपलं घडीचं मार्किंग. आता दंडगेर ब्लाऊज उलटा करून घ्यायचा आहे. बघू शकता इथे पहिली शिलाईची टीप, फिटिंगची पहिली टीप. आता इथे काय करायचं आहे, हे अशा पद्धतीने पकडायचं आहे आणि इथून मोजून घ्यायचं आहे. बघू शकता माझं 6 भरते, तुमचं तिथे किती सुद्धा भरू द्यात. इथे माझं 6 भरलेलं आहे, त्यामध्ये मला 2 इंच जास्त घ्यायचं आहे, ते लक्षात घ्या. 6 भरलं माझं, 2 इंच का जास्त घ्यायचं, फिटिंगच्या बाजूला आपल्याला लागणार आहे त्यासाठी लक्षात घ्यायचं आहे. आता इथे लक्ष द्यायचं आहे, माझं किती भरलं 6. आता दंडगेर माझा 6 भरला. सर्वात आधी नाही लक्षात आलं तर तुम्ही काय करायचं, इथे 6 वरती मार्किंग करून घ्या. आता किती जास्त घ्यायचं आहे आपल्याला 2 इंच, मग लगेच पुढच्या बाजूला 2 इंचचं मार्किंग करून घ्यायचं अशा पद्धतीने. बघू शकता इथे. आता इथे लक्ष द्यायचं आहे, ही आपली ओपन बाजू झाली पूर्ण, ते लक्षात घ्यायचं आहे. आता वरून येणारं माप बाहीच्या उंचीनुसार असतं, ते सुद्धा मी तुम्हाला शिकवलेलं आहे आणि तुम्हाला हे लिहून सुद्धा दाखवलेलं होतं आणि लिहून सुद्धा ठेवायला सांगितलेलं होतं. तीच पद्धत तुम्ही आता इथे वापरायची आहे. आणि ज्यांनी व्हिडिओ बघितलेला नाहीये त्यांनी बघा, म्हणजे हे तुमच्या लक्षात येईल. बाहीच्या उंचीनुसार हे माप आपल्याला टाकावं लागतं. आता इथे माझी बाहीची उंचीनुसार इथे मी वरून येणारं माप इथून 2.5 इंचावरती मार्किंग करून घेणार आहे. हे इथे 2.5 वरती मी मार्किंग करून घेते. हे इथे मी 2.5 वरती मार्किंग करून घेतलेलं आहे. तुम्ही उंचीनुसार इथे माप टाकून घ्यायचं आहे. आता हे झालं. इथून आतमध्ये आपल्याला कंपल्सरी प्रत्येक साईजमध्ये 2 इंच घेऊ शकता, कारण की आपण नवीन आहोत. कारण की ते कशासाठी, मुंडा पुढे मागे होऊ नये म्हणून ते मार्किंग असतं, ते लक्षात घ्यायचं आहे. हे अशा पद्धतीने 2 इंचाचा असा लाईन ओढून घ्यायची आहे. अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायचं. हे लक्षात घ्या, इथे 2 इंच घेतलेलं आहे, ते लक्षात घ्या. हे अशा पद्धतीने. आता ही पूर्ण आपली बंद बाजूपासून आतल्या बाजूला आपल्याला 1 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं प्रत्येक साईजसाठी आहे. हे अशा पद्धतीने इथे मी 1 इंचावरती मार्किंग करून घेते अशा पद्धतीने. आता इथे लक्ष द्या, हे इथून हे आपल्याला जोडून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. अशीच लाईन ओढून घ्यायची. जास्तीचा कपडा आपल्याला तिथे कट करून टाकायचा आहे, कारण की आपण इथे दंडगेर टाकला, जास्तीचं 2 इंच घेतलेलं आहे, हे शिल्लक राहिले आपल्याला तिथे कट करून टाकायचं आहे. तेवढं फक्त तुम्ही हे लक्षात घ्या. आता हे झालं. आता इथे आपल्याला बाहीचा आकार द्यायचा आहे. बाहीचा आकार देताना इथून इथपर्यंत आपल्याला हा बाहीचा आकार द्यायचा आहे, लक्षात घ्यायचं आहे. डायरेक्टली देऊ नका बाहीचा आकार. हे अशा पद्धतीने देऊ शकता, मार्किंग करत करत. हे अशा पद्धतीने इथून थोडासा उंच घेत हे अशा पद्धतीने इथपर्यंत. आता हे झालं. आता हा झाला वरच्या बाजूचा, म्हणजे पाठीच्या बाजूचा आकार असतो आणि थोडासा खोलगट असतो. हे इथूनच द्यायला सुरुवात करायची आहे, कमी कमी करत अशा पद्धतीने. बघू शकता इथे थोडक्यात माशासारखा आकार असतो. हे अशा पद्धतीने वरती घ्यायचं आहे. खूप सोपी पद्धत आहे. मग तुम्ही ह्याच्यावरती हे असं मार्किंग करू शकता. मग इकडून सुद्धा अशा पद्धतीने आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे, थोडंसं वरती घेत अशा पद्धतीने. बघू शकता इथे परफेक्ट तुमचा बाहीचा आकार झालेला आहे. तर इथे बघू शकता असा टेप ठेवायचा आहे. राईट आपलं अंतर इथे 1.5 इंच भरते, 1 ला 2 लाईनी कमी, एवढं म्हणजे हे आपलं परफेक्ट आलेलं आहे. आता इथे लक्ष देऊन बघायचं आहे. बऱ्याच वेळा काय होतं, बाही जोडताना पुढची बाजू मागच्या बाजूला होते आणि मागची बाजू पुढच्या बाजूला होते, ते लक्षात घ्यायचं आहे. मग काय करायचं आहे, खोलगट बाजू आहे का नेहमी असं मार्किंग करून ठेवायचं आहे, ते लक्षात घ्यायचं. पाठीच्या बाजूला कधीही मार्किंग करायचं नसतं. आता हे व्यवस्थित आपल्याला इथून कट करायचं आहे. हे सर्वात आधी हे दोन्ही सुद्धा पदर धरून कट करा. हे अशा पद्धतीने बघू शकता इथे. हे दोन्ही सुद्धा पदर धरून हे कट करा आणि नेहमी लक्षात ठेवा इथे मध्यावरती असा कट मारून ठेवायचा आहे. आता हे झालं व्यवस्थित. आता ओपन करूया. आता इथे एक बाजूला काढून घ्यायची. आता इथे हा आकार आपल्याला कट करून घ्यायचा आहे. हे अशा पद्धतीने इथपर्यंतच. इथे आपलं परफेक्ट बाहीचं कटिंग झालेलं आहे. बघू शकता अशाच पद्धतीने तुम्ही सुद्धा बाहीचं कटिंग करायचं आहे. आता इथे लक्षात घ्यायचं, पाठीच्या पट्ट्या आणि हुकलूक पट्टी मी काढून घेतलेली आहे. पाठीची पट्टी तुम्हाला जेवढी पाठीच्या लांबीला लागते आहे तेवढी तुम्ही इथे मोजून घ्यायची आहे. हे डबल आहे, बघू शकता. हे अशा पद्धतीने किती लागती तुम्हाला इथे लांबीला तेवढी तुम्ही इथे काढून घ्यायची आहे. जॉईंट आला तरी चालेल. हे अशा पद्धतीने बघू शकता. इथे मी 2 इंचाची काढलेली आहे. हे राईट 2 इंचाची काढायची आहे, म्हणजे दिसायला सुद्धा व्यवस्थित दिसते, ते लक्षात घ्यायचं आहे. आता इथे हुकलूक पट्टी सुद्धा काढून घेतलेली आहे, ते लक्षात घ्यायचं आहे. 2 इंचाची काढली तरी सुद्धा चालते.
सरळ लाईनीमध्ये हे मी कट करून घेते अशा पद्धतीने. दोन्ही सुद्धा इथे मी 2 इंचाच्या काढलेले आहेत, ते लक्षात घ्यायचं आहे. आता इथे आपल्याला गळ्याला पट्टी काढायची आहे, पायपिंगसाठी लागते. आता इथे इकडची बाजू घेते, म्हणजे तुमच्या हे लक्षात अशी क्रॉस काढायची आहे. आता सरळ लाईनीमध्ये आपल्याला कट करायची, सरळ लाईन झाली, कट करायची नाही, थोडंसं असं हे झालं पाहिजे, स्ट्रेचेबल झालं पाहिजे थोडक्यात. हे अशा पद्धतीने बघू शकता इथे. मग इथे काय करायचं, एवढा आपला डबल एकावरती ठेवलेला कपडा आहे, बघू शकता हा. मग इथे काय करायचं, अशा क्रॉसमध्ये लाईनी ओढून घ्यायच्या. हे अशा पद्धतीने 1 इंचाच्या लक्षात घ्या, 1 इंचाच्या. मग तुम्ही काय करायचं, ह्या बाजूला 1 इंच, ह्या बाजूला 1 इंच, हे पहा इथे 1 इंच. आता ह्या सुद्धा बाजूला त्याच पद्धतीने इकडे 1 इंच, ह्या बाजूला सुद्धा 1 इंच, 1 इंचाच्या काढून घ्यायचे आहेत. आता हे कट करून घेते, हे अशा पद्धतीने. आता इकडची सुद्धा पट्टी, हे अशा पद्धतीने आपल्याला हे सुद्धा कट करून घ्यायचे आहेत. आणि हे पुढचं थोडंसं क्रॉस आहे, असं एका लाईनीमध्ये हे हे कट करून घ्या. हे इकडची सुद्धा बाजूचं हे अशा पद्धतीने थोडंसं क्रॉस आहे, हे सुद्धा एका लाईनीमध्ये तुम्ही कट करू शकता. हे अशा पद्धतीने जेवढ्या लागतील तुम्हाला तेवढ्या पट्ट्या ह्यामध्ये तुम्ही काढून घ्यायच्या आहेत. आता इथे सुद्धा क्रॉसमध्ये एक बसेल, बघू शकता इथे 1 इंचाची, मग तुम्ही इथे काढू शकता. आता पाठीच्या भागाला सुद्धा लागणार आणि पुढच्या बाजूला सुद्धा लागणार आहेत आपल्याला, मग तुम्ही इथे काढू शकता. हे अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायचं, जेवढ्या लागतील तेवढ्या तुम्ही इथे काढू शकता. हे अशा पद्धतीने शिल्लक राहिलेल्या कापडापासून सुद्धा आपण अशा पद्धतीने पट्ट्या काढू शकतो. हे अशा पद्धतीने बघू शकता. किंवा दुसरा जर तुम्हाला अस्तरचा कपडा वगैरे असेल अशाच कलरचा, तर तो सुद्धा तुम्ही इथे वापरू शकता. जर कपडा हा नाही पुरला, तुम्हाला साईज मोठी छोटी असू शकते, पुरला तर अशा पद्धतीने काढा. ह्याच्यामध्ये इथे बघू शकता व्यवस्थित कटिंग झालेलं आहे. अशाच पद्धतीने तुम्ही सुद्धा करायचं आहे. बाहीचं सुद्धा परफेक्ट कटिंग झालेलं आहे. इथे बघू शकता पाठीची बाजू परफेक्ट व्यवस्थित कटिंग झालेलं आहे. अशाच पद्धतीने तुम्ही सुद्धा कटिंग करायचं आहे. पुढची बाजू सुद्धा व्यवस्थित आपली इथे कटिंग झालेली आहे. हे आपली परफेक्ट क्रॉस पट्टी सुद्धा कट करून झालेली आहे. बघू शकता हे दोन्ही बाजूंच्या 2 झालेल्या आहेत इथे. हे ह्या बाजूला आपल्याला 2 लागणार आणि ह्या बाजूला आपल्याला जॉईन करायला 2 लागणार आहेत. अशा पद्धतीने बघू शकता इथे. अशाच पद्धतीने तुम्ही सुद्धा करून ठेवायचं आहे ब्लाऊज पीसावरती कटिंग. आणि उद्याच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला टक्स मार्किंग केलेले आहेत, हे कशा पद्धतीने आपल्याला शिलाई करायची असते संपूर्ण तुम्हाला माहिती देणार आहे. तर उद्याचा सुद्धा व्हिडिओ शिलाईचा बघायला विसरू नका. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा मला नक्की सांगा. आणि माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.